वर्धा आष्टी तालुक्यातील आनंदवाडी येथे नागरिकांचे आराध्य दैवत असलेले अवधूत महाराज यांचे मंदिर आहे। हे मंदिर 100 वर्ष जुने आहे। या ठिकाणी गुढीपाडवा व दसरा या दिवशी अवधूत महाराजांचे झेंडे चढविण्याची परंपरा आजही ग्रामस्थांनी जपून ठेवली आहे, अशी माहिती श्री संत तुकाराम महाराज मंदिर समितीचे सचिव भास्कर फरफड यांनी दिली आहे। सुमारे 200 ते 250 वर्ष प्राचीन मंदिर हे आजही गावात कायम आहे। ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात 48 फूट 2 खांब आहेत। या मंदिरातील 250 वर्ष जुने हे दोन्ही खांब आता बदलण्यात आले आहेत। मेळघाट येथील जंगलातून आणलेले हे खांब तब्बल 33 वर्षांपूर्वी बदलण्यात आले होते। गावकऱ्यांचे 33 वर्षांपूर्वीचे जुने बदललेले हे खांब आहेत। वर्षातून 2दा या खांबाचे कापड बदलले जातात। अवधूत महाराजांनी मनुष्याला ईश्वराबरोबर भक्ताची संज्ञा देऊन सत्यशील व सज्जनांना महत्त्व दिले आहे। तसेच दसरा आणि गुढीपाडवा या 2 सणांना या खांबावरील कापड बदलले जातात। दोरखंडाच्या सहाय्याने जुनी खोळ काढत वर चढवतात व वरून नवीन खोळ टाकत खाली येतात। हा अतिशय चित्तथरारक क्षण पाहून हृदय हेलावून जाते, परंतु हे येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे। या देवस्थानातील 48 फूट असलेल्या खांबावरील खोळ बदलण्यात आले। गावातील कोणताही कार्यक्रम असल्यास पहिला प्रसाद हा अवधूत महाराजांना समर्पित केला जातो। तसेच 9 दिवस येथे सप्ताहाचा कार्यक्रम चालतो। गावातील अवधूत महाराज यांच्या मंदिरातील खोळ दसरा आणि गुढीपाडव्याच्या सणाला बदलले जाते। श्रद्धास्थान असलेले अवधूत महाराजांचे मंदिर आजही गावात आहे। गुढीपाडवा ते श्रीराम नवमीपर्यंत मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येते। गुढीपाडव्यापासून 1 दिवस अखंड कापुराची ज्योत देखील सुरू असते। श्री अवधूत महाराज देवस्थानात श्रीराम नवमी भागवत कथा सप्ताहाचे आयोजन देखील करण्यात आले होते। गावातील विठ्ठल मंदिर आणि अवधूत महाराजांचे प्राचीन मंदिर आहे। गुढीपाडवा ते श्रीराम नवमीपर्यंत मंदिरात 9 दिवस कापुराची अखंड ज्योत देखील लावली जाते। दुपारी 4 वाजेपासून देवस्थानातील 52 फूट उंच असलेल्या खांबांवर खोळ बदलण्याचा कार्यक्रम सुरू होतो। हा कार्यक्रम परिसरातील भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असतो। राष्ट्रनिर्माण न्यूज करिता भाग्यश्री ढोंगेची रिपोर्ट।